नमस्कार, मी दीपाली शिंदे, शिवराज युवक संघटना महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं कोविडमध्ये फायनान्सचे लोन घेतले होते किंवा बँकेचे लोन होते जे थकीत होते ते आता त्यांनी पूर्ण भरलेत, पण तरीही सिबिलला दिसत आहे. त्यामुळे काय होतं आहे की महिलांचे जे आपल्याला जे कोविडमध्ये जो विषय झाला होता सिबिलचा, तो आत्ता सध्या महिलांना शासकीय योजना ज्या मिळतात त्यात तयारीत म्हणजे महिलांना शासकीय योजना मिळत नाही आहेत, तर त्या शासनानं द्याव्यात अशी अपेक्षा आहे, जेणेकरून की 2 टप्प्यात द्याव्या अशी आमची मागणी आहे सरकारला. आणि त्यातूनच महिलांनी व्यवसाय उभारणे करणे किंवा त्यातून त्यांचं सबलीकरण होणे हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही शिवराष्ट्र संघटनेमार्फत प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आपण 23 तारखेपर्यंत ते सगळे मुद्दे आहे ते मार्गी लावू, अन्यथा आपण शिवराष्ट्र संघटनेच्या सर्व महिला उपोषण करणार आहेत. 23 मार्च 2026 रोजी आपण उपोषण जाहीर करतोय. मग जय शिवराय. आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना महिलांच्या आणि अनेक कर्जदार असतील, जामीनदार असतील यांची सिबिल स्कोर कोरोना काळापासून ज्यांचे हप्ते थकीत होते त्यामुळे खराब झाले होते. आज त्यांनी सर्व प्रकरणं नील करूनसुद्धा सिबिल स्कोरला खराबी दाखवते, त्यामुळं अनेक लोकांना कर्ज मिळत नाही. त्याबद्दल शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी त्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले. या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर 23 मार्च रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणात बसणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.